सुरुवातीला महत्त्वाची बातमी नाशिकमधून। गणेश गीते हे निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती मिळते। मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश आल्याचं कळतंय। मुंबईतील बैठकीनंतर हा निर्णय देखील झालाय। तर गणेश गीते स्वतः भाऊ गोकुळ गीते यांची समजूतही काढणार आहेत। मात्र गोकुळ गीते हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं कळतंय। गोकुळ गीते यांनी माघार न घेतल्यास महायुतीची डोकेदुखी वाढू शकते। आज दुपारपर्यंत नाशिक विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, एकूणच जर बघितलं तर महायुतीच्या उमेदवारासमोर गीते बंधूंनी बंडुकरी करत एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि यामध्ये सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार गणेश गीते यांची मनधरणी करण्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांना यश आलेलं आहे। तर यामध्ये गणेश गीते यांचे भाऊ गोकुळ गीते हे यांनी देखील निवडणुकीसाठी एकूणच दंड ठोपटलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे गणेश गीते यांची एका बाजूला मनधरणी झालेली असताना दुसऱ्या बाजूला गणेश गीते आपल्या भावाची गोकुळ गीते यांची कशा पद्धतीने मनधरणी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र महायुतीचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांना गीते बंधूंनी आव्हान दिलेलं होतं। त्यापैकी एका भावाची मनधरणी करण्यामध्ये यश आलेलं असलं तरी गोकुळ गीते हे निवडणूक लढणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे दराडे विरुद्ध गीते अशा स्वरूपाचा सामना रंगण्याची नाशिकमध्ये शक्यता आहे। मात्र अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना महायुतीच्या नेत्यांकडून गीते बंधूंची मनधरणी करण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहे। त्याला कितपत यश येतं यावरच पुढील राजकीय जो सामना आहे त्याचं भवितव्य ठरणार आहे। बरोबर, त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीमध्ये आता पेस निर्माण झालाय। नक्की ही निवडणूक बिनविरोध होते की महायुतीमध्ये आता बंडखोरी होते हे पाहावं लागेल। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या अपडेटसाठी।